शाळेच्या आठवणीतून भावनांचा पूर आणणारी सातारीची वाघीण ठरली आहे अश्विनी साळुंखे. हा तिचा आहे अनकट व्हिडिओ. पहिल्यांदा जसाच्या तसा संपूर्ण व्हिडिओ पहा. अश्विनी सुनील साळुंखे. माईक जवळ घेऊन बोला. अश्विनी सुनील साळुंखे. कसं वाटतं पहिल्यांदा आलाय? किती 20 वर्षांनी एकत्र आलोय आम्ही. अशा आधी मध्ये गाठी पडते की जत्रत. एन्जॉय साठी जाईल. हसू द्या. मी काय म्हणतो बोलण्याचा ढंग असाच जाईल. असाच आहे ढंग. जत्रत गाठी पडतात की हा मग तुझं काय चाललंय, मग मला 2 मुलं, मग माझं आमकं चाललंय, माझं तमकं चाललंय, मग आईस्क्रीम दे, आमकं दे, तमकं दे. हा दिप्पीचं मला आठवतं. दिप्पीचं सांगते तुम्हाला. दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही, ऐका, दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही, दिप्पी पान धुतलं की फळ्याचं येणार पावडर, अशी फळ्याची पुसणार सगळी की दिप्पीनं सगळ्या तोंडाला आठवणी सांगते. खडूची पावडर लागते. दिप्पी रोज लावणार. पावडर लागते हो रोज. दिप्पी मेकअप रोज डेली त्याचा मेकअप असायचा दिप्पीचा. रोज सांगडीनं खेळणार आम्ही इथं. सांगडीनं खेळायचो, खोखोनं खेळायचो, कबड्डीत मी 1 नंबर होते कबड्डीत. हा आणि आठवते असंच आम्ही सांगडीनं खेळत होतो. हाय ते हो नील मी असंच आम्ही सांगडीनं खेळत होतो. असं पकडायचं खाली आपलं माईक पकडतो ना असं असं. ऐका निलमी सांगायचं तुम्हाला आठवलं तसं. निलमी सांगडीनं असंच खेळत होतो आम्ही. त्यांना काय एन्जॉय करायची करू द्या. तुमच्या विषयी चुकीचा शब्द सोशल मीडियावर पोहोचणार नाही तर चुकीचे वाटतात. असंच आम्हाला दुपारची सांगडीनं खेळायची सवय असायची. जेवलं की सांगडीनं खेळायचं असंच. निलमीची अशी जी सांगड सुटली, निलमी 80 5 वड्यात गेली गोलट्या खात. टीव्हीत शूटिंग कसं असतं तशीच निलमी टिकलती 80 5 घालून निलमी. लय मज्जा दुपारची. लय पाहिलं शाळेत दुपारचं डबं खायचं. शाळेत नाही येताना शाळेला ऐका की तुमचा गेट टुगेदर आहे ना, अक्का या मौनीला मोठ्यावळा घेतात. 2 मिनिटं थांबा. शाळेत सकाळ कायम तुम्हाला हे रियालिटी सांगते त्यावेळीची. शाळेत सगळ्यांच्या शाळेच्या मागणं आम्ही सगळ्यांच्या येतानाच पाहुण्याच्या देवळापासून पहिल्या चिच्चा गोळा करायच्या, खिस्सा भरायचं आणि मग शाळेत यायचं. चिच्चा गोळा करून प्रत्येक जण मागणार चिचा गोळा करायचं. शाळेला उशीर झाला तरी चालेल, चिचा पहिला गोळा करायच्या. माझं तर किस्सा फुल भरलेलं असायचं चिचन येऊन शने. प्रत्येक जण मागणार चिंचा. लय मज्जा. हा लय मज्जा शाळेत लय. असंच प्रार्थना चालू होती. हिंदीचं कुंभार सर काही सावधान म्हणलेले, एकदम सावधान ते एकदम एक साथ सावधान म्हणलेले. त्यांची जरा बोलण्याची स्टाईल वेगळी होती. ही पडदिशी हसली. सरांनी तिला पुढे घेतली. कोण हसलं पहिलं हसलं आपल्याला पुढे घेतली. मी 8वीत असताना निक्कम सरांची कानाखाली खाल्ली होती जोरदार अशी का नाही. चक्रीय राशींचा अवयव पाठ होतं माझ्या. चक्रीय राशींचा अवयव त्यांच्या भ्यानच का नाही माझं चक्रीय राशींचा अवयवच माझ्या ध्यानात गेलं. अशी जी खाड दिशी निक्कम सरांची माझ्या कानाखाली बसली. त्या आज तागायत ती निक्कम सरांची कानाखाली मला आठवती त्यांची जोर. निक्कम मॅडम रुपीला काय म्हणा, रुपे ए रुपे तुझ्या बाप्पाचा बेंच ह्याच्या उठी होते तू झिंजा उपटणार अशा रुपीला म्हणा. रुपे निक्कम मॅडम रुपीचं त्यांचं कर्कटकनं सरिता आणि रुपी बेंच त्यांनी कर्कटकनं हे केलेला. तुमच्या बाप्पाचा बेंच आहे वेगळं यो. हा तुमच्या बापाने बेंच आणून दिले. ए रुपीला अशा छड्या बसायच्या. लय मज्जा पहिली शाळेत. हाच वर्ग शोज बॅन शी आणि मीच आम्ही दोघीच शोज बॅन. 5वी पासून ते 10वी पर्यंत आम्ही इथंच बसत होतो दोघी. पवार मग कशी सण केली सांगा बरं. पवार सर कुणी नाही मार खाल्ला नाही, कुणी नाही. निकम सर निकम सर मलाच नावं लिहायला सांगायचे वर्गातली. कोण बोललं, पोरं किती बोलली, पोरी किती बोलल्या असे सगळीच मारायला लावली होती मी. सगळ्यांच्या नावं छड्या फुडायच्या. नाही का?
आणि 19 उद्या 20 उद्या जेवढे नावं बोललेले असतील तेवढ्या छड्या आम्हाला असायच्या, तेवढ्या छड्या. आमच्या सुजायचे. हा लय मज्जा पहिली, लय लय अजून लय आठवतंय आम्हाला इथं वर्गात. याचं तर आम्हाला काहीच नाही वर्गात. ऐका की हे ऐका की याचं तर आम्हाला काय नाही. नको झाला. ऐका की यार. बोल तू, बोल. जायचं ऐका. याचं सर काय नाही काय? सर शिकवायचे पुढं आम्हाला ग्रामर शिकायचे, पवार सर. यातच तर काहीच नाही आम्हाला. ग्रामर तर मला येतच नव्हतं अजिबात, इंग्लिशच येत नव्हतं मला. मी हिच्या तोंडाकडे बघायची, ती माझ्याकडे तोंडाकडे बघ. पवार सर तू काय तिच्या तोंडाकडे बघतेस, तुझं पुढं इथलं सोडू की तू का, तू कशाला बघते तुझ्या तोंडाकडे, तुला येतंय ना. मी आपली गप लिहायची, येत तर काहीच नव्हतं आम्हाला. पाटणकर सर पुढं उभं राहणार, विज्ञानाचं सगळं शिकवणार. ह्यो ओसी, ह्यो टू, ते कार्बन डायऑक्साईड, ते ऑक्साईड काढायचं तर काहीच नाही. पाटणकर सरांचं होतं पावट्याची आमटी कोणी खाल्ली होती. कार्बन डायऑक्साईड कोणी सोडला. संध्याकाळच्या वतीने एकटेच बोलताय का? एकटं हो, कुणाला आठवत नसेल पण मला सगळं आठवतं. पहिलं सगळं मला आठवतं. मार तर लय खाल्लाय मी, लय मार खाल्लाय पहिला. निक्कम मॅडमचा, निक्कम सरांचा, पुन्हा जाधव सर ते आलेले मगाशी. बाकी मंजीचं काय आहे का? चला बोला मॅडम. आणि काय सांगा? झालं आता एवढं. कसं वाटतंय मैत्रिणींनी भेटून? छान वाटतंय मैत्रिणींशी भेटलं वाटतंय ना परत दिवस यावं की यावं परत. भेटतो की आम्ही जत्रेला, ह्या वर्षी त्या पुढच्या जत्रा वर्षी, मग ह्या वर्षी ते त्या वर्षी यात्रेला भेटतो आम्ही. आधी मध्ये अजिबातच नाही. मग जेवाय बोलवलं का फक्त यात्रेला भेट? नाही बोलवतो की, आईस्क्रीम खातो की यात्रेत आम्ही. काय सांगताय? काय सांगायला माऊलीविषयी? ती माऊली अशी आहे ना की तिला पहिला खायचा विषय. मी आज सकाळीच तिला फोन केला, नाश्त्याला आम्ही सगळे हजर आहे, वडापाव संपत आल्यात. ती म्हणली नाही नाही माझा ठेवून घे, मी अर्ध्या तासात पुचत्या. जिथं खायला असेल तिथं पहिल्या नंबरला ती हजर. मैत्रिणींची प्रेमाची ही असते ना. चला अजून असं काय माईक करू जवळ शेंगा, बोलायचं. शेंगा हा 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 शेंगा वर्गात शेंगाची टरफलं पडली होती आणि कोण आले, निक्कम मॅडमच आलेल्या. मॅडम म्हणल्या कुणी टरफलं शेंगाची, ज्यांनी खाल्ली ती त्यांनी टरफलं उचलायची. रुपी म्हणली मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. लोकमान्य टिळक. ते रुपीनं हे केलं वर्गात आम्हाला. हो लोकमान्य लोकमान्य टिळकांनी म्हटलेला. हा लोकमान्य टिळकांनी म्हणे हा हा मी फोलपाट शेंगा खाल्ले नाहीत, मी फोलपाट उचलणार नाहीत. हा मी शेंगा खाल्लणार नाही. वर्गात आम्हाला का ना हुशार होता, आम्ही सगळीच हुशार होतं पण एकमेकांच्यावर डिपेंड. तू काय लिहिलंयस ग बघू, मला दाखव की पेपर. अगं मला हे ना झालंय, अगं मला हे दाखव की. पुढची ना तिच्या मागची ना माझ्या तिच्या मागचा पेपर करून बघून लिहा. असंच 10वी पर्यंत आम्ही असंच काढलं दिवस पूर्ण. मस्त मज्जा आली. धन्यवाद धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. भारी मुलाखत दिली. बघूया आता व्हायरल झाला म्हणून समजा तुम्ही. मित्रांनो मी फक्त व्हिडिओ